आमच्या गावात काँग्रेस बिलाही झालाय बरं का पिरूत. ही शेंड खोडली नाहीत काय नाहीत. आई घातली गाड्यांना सांगितलं होतं करून घ्या, ऐकत नाहीत काय नाहीत. लक्का झाली का नाही काम? तू कशाला आली आता रानात एवढी नटून? जायचं होतं आज आपल्याला, नटून थटून माहेरी आली. जायचंय मला. अर तरी म्हणलं इतकी का नटली? माहेराला जायचंय म्हणून नटलेली दिसती. कधी असं घरी बी असल्यावर नटत जा जरा, म्हणजे मला बरं वाटेल. अहो पण आता माहेरी जायचंय ना, घरी असल्यावर नंतर नटनच ना. अगं घरी पण कवा तरी अशी नटत जा, म्हणजे मला तुला बघावं वाटेल. घरी पण अशी हाडळीने झापाटल्यावानी राहती, बघू सुद्धा वाटत नाही तुझ्याकडं. मग आता माहेराला न्या ना, मग आल्यानंतर म्हणजे माहेराला जायचंय म्हणून एवढी नटली होय तू? हा मग. पटतं का तुला? पटतं? माझ्या घरी माहेराला जायच्या जायचंय. टायमाला नटून जाती आणि घरी पार अशी सुकलेल्या फुलावानी बसती. मग आता कशी दिसते? आता दिसते ना गुलाबाला. गुलाबाचं नवीन काय उगावलेलं काय म्हणतात त्याला, ते नवीन फुल येतं त्याला काय म्हणतात? कळी. कळी यावी. हा, कळी का तू? हा मग येणार आहे का नाही? रोज 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 पण असंच करीत जा जरा शिक तू. मी ना माहेरावून आले ना, मग अशीच राहील. तुम्ही चला ना आता. अरे नको माहेराला. ते माहेराला गेलं ना मला लय राग येतो त्याला, माहितीये का? का? अरे ते जेवायला काय घालतात? पुरणपोळीन, कुठं पोळ्यान, पुऱ्यान, चपात्यान, बटाटन असलं घालतात. मला नाही आवडत ती. मग काय आवडतं तुम्हाला? मला काय आवडत तुला माहित नाही काय? किती दिवस झाला आपल्या लग्नाला. जरा नवऱ्याची बी कधी काय आवडतं जाणून घेत जा ना जरा. कधी तुझ्या आत्म्याला बरं वाटेल जरा. तसे 2 महिने झालेत, एवढ्यात कसं ओळखणार आहे मी तुम्हाला? अरे नवऱ्याला माणूस 2 दिवसात ओळखतं. 2 महिने झालेत अख्खं लग्नाला आपल्या. आणि तू बरं असू द्या, चला मी दादाला सांगते काय असेल ते, तुम्हाला काय खायचंय ते. कुठं माहेरी सोडायचं ना. मटण चारणार असेल तुझा हा, बघू, भाऊ बोलते मी दादा. तरच मी ना आधी सांगतो. हा, बघू तिथे गेलं दादा. काय? बोलते ना मी बोलते म्हणजे मला इथून नादून निचिन तिथं मटण चारणार नाही कसं नाही, व्हायचं? नाही बोलते मी हा दादाशी. मटण जर नाही चारलं तर मी तुला तिथं ठेवून येईन ना. हा, आधीच हा. सांगतो. हा 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 हा. काय ग ताई आलं बघा. काय बोलवा असं. अहो बहीण तुमची ताई. तशीच आहे माझी वहिनी. हो नमस्ते दाजी. या ती बॅग तिथं ठेवली. घे बॅग तिकडे बस. हे बाळा उठ रे. अच्छा बस पळ इकडे बस. कसं आहे दादा? बरं आहे भाऊ. तुझं? बरं आहे की? लय दिवसाने आला तू. दाजी बरे आहेत का? हा बरं आहे की. काय लय दिवसाने आला तुम्ही? ताई तू बरी आहे का रे? हा बरी आहे. तू कसं आहे? अर्पिता पाणी आण रे. कशा आहेत वहिनी? मी बरी आहे. तुमचं बरं आहे का? पाणी घ्या. हा बरे माझं. कसं काय दाजी केलं काय चाललंय काय माहिती. म्हटलं लय दिवस झालं आले नाही. नको. काय पिरूच कसं काय? लय भारी. यान धरला का बारा का नाही? हा बारा धरला का नाही? धरलाय. धरला ना? हा चांगला आला तशी फळाला लागलाय. हा अर्पिता खुर्ची आण रे. तुमचं काय चाललंय? काहीच नाही चालल्यात आपल्या तुमच्यासारखी शेतातली कामं. हा का? हा चांगले. तुझं बरं आहे ना? हा बरे आहे माझं. दाजीच कसं काय बरं आहे? लय भारी एकदम. सगळे घरचे सगळे चांगले आहेत ना? चांगले. रानातलं कसं काय? रानातलं चाललंय. पेरूची बाग बीग धरली जरा. हा आणि आता बघू कसं होतंय. धरलाय तर खरं. आता तू 2-4 दिवस राहणार आहे ना? हा 2-4 दिवस राहणार. हे सोडाय आले ते. हा हा हा. आता दाजी चहा कर. चहा राहू दे, मटणच बनवणं जेवायला. मटण? ते जाते जेवण करून. हा अहो श्रावण चालू श्रावण आहे. चालू आहे ना आता सध्या. आणि तुम्हाला माहिती मी खात नाही म्हणून, त्यामुळे घरात बनवत नाही आपण. बनवतच नाही मग आपल्याला. तुला तर माहिती आहे की घरात सगळीच. काय तरी झालं? बघ ना. नाही ना आई बाबा नाही तर कुणीच नाही घरी नाही. त्या तुला तर माहिती आहे की श्रावण महिन्यात दाजी श्रावण महिन्यात नाहीत घरी खात. आम्ही तसलं श्रावण तसलं काही पाळीत नाही. आणि तुम्हाला मटण लागतं दोन्ही टाइम. तुम्हाला माहिती आहे आत्यांना कळालं त्या बसतीन बडबड करत. हा ती कसं आहे श्रावण महिन्यात खातच नाहीत ना आपण. असा विषय होतोय. ना, पुरी भाजी करते की नाही तर हा पनीरची दुसरं भाजी काहीतरी बनवून आपण पोळ्या बनवू मस्त. त्यांना नाही आवडत ते. नाही पण नाही ना होणार ना मटण नाही ना होणार असा विषय. आईला कारण होणार का- नाही म्हणजे काय माझी इज्जत बिजत आहे का नाही? अहो तसं नाही दाजी तसं दरच नाही. वेळेस आले की तुम्ही मला ते पुऱ्यान कुठं पोळ्यान पनीर असलं घालताय. अहो जरा दाजी गावात तरी वशा तुमच्याकडे बरा लगेच सर्वांना लागला मी आलं की. अहो श्रावणच महिन्यात चालू आहे दाजी आता. दादा भांडणं होण्यापेक्षा बघ ना काहीतरी. नाही आहे काय होतंय श्रावण महिन्यात आपल्याकडे खात नाही तर यात्रा असते मारुतीची आपल्याकडे नाहीत श्रावण महिन्यात जमत त्या ती गोष्टी. यात्रा बित्रा गेली तशीच उडत. मला काय माहित नाही. मला आज मटण खायचंय. मटण आणता का नाही ती सांगा.
आईला दाजी मटण नाही राव होणार आता, कारण की कुणी आई बाबा दोघं आईला नाहीत मटण घरी. होणार नाही नाही ना म्हणजे होणार. तुम्हाला मेवण्यापेक्षा मेवण्यापेक्षा मटण. तुम्ही परत आलात तर तुम्हाला काळीच देतो, श्रावण महिना संपू द्या तुम्हाला काळीच देऊ खायला घालून, पण आता सध्या मटण नाही होऊ शकत बाबा. श्रावण बिरवण मला कारण काही माहित नाही. आमच्या पहिल्यापासून घर आमचं सगळं मालकरी आहे, त्याच्यामुळे आमच्या घरात काय अरे होऊ शकत तुला मी म्हणलं होतं नको जायला. अहो, तिला नका काय म्हणू, तिला नका काय म्हणू, तिच्या गळ्यात माळ आहे. तुम्ही बघा ना राव, आमच्या घरात सगळ्यांना माळ करीत आम्ही. मग असलं माळकरी म्हणून काय झालं? नाही, नाही, तसं नाही. तुमच्यामुळे आम्ही खायचं बंद करायचं का? अहो पण एवढा महिना जाऊ द्या, एवढाच महिना जाऊ द्या मला तुम्हाला. माहित नाही, मला मटण आणता का मी जाऊ? नाही, तुमची तू- बहीण राहू द्या आणि तुम्ही तुमचं तुम्हाला मला तुम्हाला आम्ही सोन्याचा घास चारतो, आता पाची पकवान चारतो, व्हेज मध्ये काही पण मागा आम्ही चारतो, पण आता व्हेज मटण नाही खायचं नाही होणार. मला, मटण पाहिजे. मटण नाही होणार राव दाजी, श्रावण जाऊ दे महिना ना, चालू. पुढच्या वेळेस आल्यावर खाणं मग. काय काढ, तू काढ. सांगायचे आता काय, आता तुला तर माहिती आहे की- ऐकतच नाही. गरज वेळेस आहे राव तुमचं आलं की नाही राव दाजी, आता त्याला एक काय काम तुम्ही करा. ऐकून घेत जरा, नाही, मला समजून जमत घेत नाही जरा. असलं. मला माझं काम आहे. तुम्ही जेव्हा मला मटण करताना तेव्हा मला अहो, जेवायला दाजी बोलवा. थोडं ऐका आमचं जरा. ही बहीण तुमच्यापाशी राहू द्या, सगळं तुमच्यापाशी राहू द्या. मला तुमच्या घरचं आता पाणी पण प्यायच नाही. अहो दाजी ऐका राव मी तुम्ही. चाललो ए तर जेव्हा तुझा भाऊ मला मटण करीन तेव्हा फोन लावतो आणि न्यायला येतो ना, येत नाही इथंच अहो दाजी राहा. ऐका जरा थोडं तुम्ही. आयला हो की पाहुण्याचं हो की असं आहे बघ, हे आडमुठं पाहुणा आणि ती काय लय अवघड आहे बाबा. काय करायचं आता मग? काय करायचं म्हणजे दिले तुम्ही बघून करून, मी काय बस करू आता आता? आम्हाला वाटत होतं का या गोष्टी अशा होत्यात म्हणून, आता चांगलं पोरग दिसतंय किती वर्ष म्हणून. झालं पाहुण्याला मटण खायला नाही घातलं कोणी? काय माहिती, मी तर एवढं 2 काय महिने मटण झाले. वाचून बरं पण श्रावण महिना तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी, आम्हाला वाटतं सांगितलं का? तरी नाही आता तू सांग बरं, ऐकत. कितीची बाब आहे बरं, लय 200-300 रुपयात काय खाऊन खाऊन खाणार बरं पाहुणा तरी? सोडा येत नव्हते मला त्याच्यामुळं.